नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, मनीषास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण वडापावची रेसिपी करणार आहोत। वडे म्हटलं तर कोणाला नाही आवडत, वडे तर सर्वांनाच आवडतात, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात। तर इथे पहा, आम्ही बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आणि ते कुकरला लावलेले, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले। आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि आपले बटाटे व्यवस्थित शिजलेले। आता ते एका भांड्यामध्ये काढून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकले आणि त्याचे साल काढून घेतले। आता इथे एका भांड्यामध्ये आपले सोललेले बटाटे घेऊन त्याला मॅशरनी बारीक केलेले। आता आपल्याला याचं भरीत तयार करायचे। त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, हिरव्या मिरच्या टाकल्यात 7-8, थोडंसं आल्याचे काप करून टाकलेले। आता ते वाटण आपण वाटून घेतलेले। इथे कढईत आपण ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले, मोहरी घातलेली आहे 1 चमचा आणि हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट करून घातलेली आहे। त्याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, थोडीशी जिरी घातलेली आणि 1-1.5 चमचा हळद घातलेली आहे। आता हे सर्व वाटण आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपण मॅश केलेला बटाट्याचं घातलेले आहेत, वरतून थोडासा ओवा घातलाय कुस्करून आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सर्व आपल्याला फुल फ्लेमवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालेलं आहे, त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर कापून घालायची बारीक आणि ते परत आपल्याला हलवून घ्यायचे। आता आपलं बटाट्याचं भरीत तयार झालेलं आहे। आता आपल्याला वडे बनवण्यासाठी कोटिंग तयार करायचे, तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे 1 चमचा, चवीपुरतं मीठ घालायचे आणि आता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। आता याची पेस्ट खूप घट्ट पण नाही करायची आणि खूप पातळ पण नाही करायची, मध्यम पेस्ट करून घ्यायची। आता आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि परत ते व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे, तर इथे पहा असे गोल गोल आकारामध्ये वडे बनवून घ्यायचे। तुम्हाला वाटले तर थोडासा चपटा पण मी करून दाखवलेला आहे, तसा चपटा पण करायचा आहे। आता आपले वडे तयार झालेत। इथे तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये आपल्याला वड्याबरोबर चटणी तर पाहिजेच ना, तर मग चटणी बनवून घ्यायची। तर त्यासाठी आपलं जे बेसन पीठ केले आपण कोटिंगसाठी, त्याचे थोडे असे बुंदीसारखे चमच्याच्या सहाय्याने तेलामध्ये घालून घ्यायचे आणि ते कडक असे भाजून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ह्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण वडे तळून घेणार आहोत। तर इथे पहा आपलं तेल तापले होतं, त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी गोल गोल वडे केले आणि ते टाकले। तर हे आपल्याला फुल फ्लेमवरती पण नाही लय हलवायचे, ते लगेच जळून जातील। थोडंसं मंद आचेवरतीच हलवायचे, म्हणजे मस्त भाजून निघतात। तुम्हाला जर मैत्रिणींना माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आता इथे आपण वडे काढून घेतलेले आहेत, आपले वडे तयार झालेले आहेत। आता इथे आपली तळलेली मिरची करायची, तर ती व्यवस्थित धुवून स्वच्छ मध्यभागी काप देऊन ती आपण तळून घेतलेली। आता इथे पहा आपले वडे तयार झालेले आहेत। थोडं टोमॅटो सॉस घेतला आपण, चटणी घेतलेली आहे, तळलेली मिरची घेतली आणि वडापाव रेडी झालेला आहे।